उद्या लोकसभा मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. मात्र पंढरीत आजच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचे फलक झळकले आहेत. संभाजी ब्रिगेडने हे फलक लावले आहेत. माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील व सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास या संदर्भात बोलताना संभाजी ब्रिगेडचे किरण काडगे यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधात एक लाट निर्माण तयार झाली होती. कारण महाराष्ट्रातील मराठा समाज ह्या सत्ताधारी पक्षावर नाराज असल्यामुळं त्यांनी पूर्ण विरोधात मतदान दिलेलं आहे. ह्या राज्यातील ह्या देशातील मुस्लिम समाजाने विरोधात मतदान दिलेलं आहे. संविधान बदलणार आहेत 400 पार म्हणून आणि संविधानाचं बदलण्याचं कटकारस्थान लक्षात आल्यामुळं ह्या राज्यातील ह्या देशातील सर्व दलित समाजाने ह्या सत्ताधारी आणि ह्या भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे. आज सर्वसामान्य शेतकरी यांनीसुद्धा भाजपच्या विरोधात मतदान केलेलं आहे. हे सर्व लोकांनी 80 ते 90% विरोधात मतदान केलेलं आहे. आणि असं असताना जे एक्झिट पोलचे जे निकाल आहेत ते साफ खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत. त्यांना EVMमध्ये फेरफार करण्यासाठी, वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी एक्झिट पोलवाल्यांना पैसे देऊन त्यांनी पोल अशा पद्धतीनं दाखवण्याचं काम नरेंद्र मोदी, अमित शहा या लोकांनी केलेले आहेत. आणि आज मी माढा मतदारसंघ असेल किंवा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल, ह्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही सीटं म्हणजे महाविकास आघाडीची सीटं हे 100% बसणार आहेत. त्याला कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. अक्कलकोट आणि शहर उत्तर मतदारसंघ जर सोडलं तर मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, शहर मध्य सोलापूर आणि दक्षिण सोलापूर ह्या 4ही मतदारसंघामध्ये प्रणितीताई शिंदे यांना सगळ्यात जास्त मतदान मिळणार आहे, लीड मिळणार आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये जर बघितलं तर सर्वसामान्य जनता ही भाजपच्या विरोधात बोलत आहे. आणि पार्सल हे बीडला 100% उद्याच्याला जाणार आहे, ह्यामध्ये मात्र शंका नाही. तसंच माढा मतदारसंघामध्ये जर विचार केला तर माढा मतदारसंघामध्ये माढा विधानसभा, करमाळा विधानसभा, सांगोला विधानसभा, माळशिरस विधानसभा ह्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे मोहिते पाटलांना लीड आहे. आणि त्यांच्याकडे जे पलटण म्हणतात ते गेल्या बारीने फक्त 1500 लीड होतं रणजितसिंह निंबाळकर यांना. आणि मान खटावमध्ये त्यांना जास्त लीड होतं, ते आता मान खटावमध्ये तेवढं लीड त्यांना मिळणार नाही. कारण तिथं रोष भरपूर आहे सत्ताधाऱ्याच्या विरोधात. मी मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आज मराठा समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, शेतकरी समाज हा भाजपपासून लांब गेल्यामुळं त्यांना ह्या 2 मतदारसंघामध्ये 1500च्या वर लीड जास्त मिळू शकणार नाही. त्यामुळं माढा मतदारसंघामध्ये तर दारुण पराभव भाजपचा निश्चित आहे. आणि सोलापूरमध्ये त्याच्याहीपेक्षा मोठा पराभव भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. हे चित्र महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहे. म्हणूनच आज आम्ही त्यांचे अभिनंदनाचे फलक आज ठिकठिकाणी लावलेले आहेत.